त्या लोकांच्या घरी बांगडी घालणं, टिकली लावणं किती मॅन्डेटरी असतं ना, पण माझ्या घरी असं काही नाही आहे. पण काय-काय ड्रेसवरती खूप छान दिसतं म्हणून माझ्याकडून ते वेअर केलं जातं. तर ड्रेस वापरणं होत नाही, पण आता नवरात्रीचे 9 दिवस आहेत चालू म्हणून म्हटलं चला ड्रेसच काढूयात वापरायला एक-एक करून. आणि खरं तर आम्हाला जायचं होतं दांडिया घ्यायला. 1 तास झालं माझं आवरलंय, पण अभिषेकचं अजून आवरलं नव्हतं म्हणून म्हटलं चला 1-2 व्हिडिओ काढून घेऊया. खरं तर हे दांडिया आम्हाला पाहिजे होते ऑफिससाठी, कारण ऑफिसमध्ये छोटासा एक कार्यक्रम होता. त्यामध्ये ड्रॉइंग करायचं होतं, म्हणजे सजावट करायची होती त्या दांडियासाठी. तर मला रॉ दांडिया पाहिजे होता, तर रॉ मिळालाच नाही कुठे. बेसिक मिळाले आम्हाला, तसेच घेतले 3 शेड्सचे आणि त्यासाठी आम्ही इथून घेतले. आणि एवढे दांडिया घेऊन जायचं, त्यामध्ये एवढा पाऊस होता. मग त्यांना म्हटलं दादांना की नीट आम्हाला पॅक करून द्या, जेणेकरून पावसामध्ये भिजले नाहीत पाहिजे. आणि त्यांच्याकडून पावती पण घेतली, कारण इन्व्हेस्टमेंट पण करता येईल इन फ्युचर. आणि म्हटलं माझ्यासाठी पण दांडिया घेऊया. परत विचार केला आपल्याला दांडिया खेळता पण येत नाही. खरं तर आम्ही घरामध्ये दांडिया चांगला खेळतो दोघं, पण बाहेर नाही, शो ऑफ नाही करू शकत दांडियाचा, असा आम्हाला दांडिया येतो खेळ. तिथून निघालो आणि एवढं ट्रॅफिक होतं, एवढा पाऊस चालू होता. तिथून तसंच मी बाईकवरती एवढे दांडिया घेऊन आले, एवढं वजन घेऊन आले सोबत, ते पण एवढं केअरफुली. आणि येताना चतुश्रृंगीपाशी एवढी गर्दी लागलेली, तिथे एवढी गर्दी असते, एक प्रकारे यात्राच भरलेली असते. ते कोणाचं आज काही टेन्शन नव्हतं, कारण आईंनी जेवण वगैरे केलं होतं, त्यामुळे आम्ही तिकडून जेवण आलं होतं. फक्त रात्री आता काय करायचा विचार चालू होता. खरं तर म्हटलं की गार्लिक ब्रेडच खाऊया आज, पण मला गार्लिक ब्रेड करायला अजिबात आवडत नाही, कारण लसूण सोलायचा मला एवढा त्रास आहे आणि मला एवढा वैताग येतो, कारण मी आधीपासून मम्मीकडे असताना कधी सोललेच नाहीत त्या गोष्टी. पण म्हटलं चला आता नाही म्हणून चालणार नाही, म्हणून थोडेसे प्रयत्न केले, पण मला काही जमलं नाही तेवढं व्यवस्थित. आणि रात्री असंच मस्त मी बाहेर गेलो, कारण वातावरण एवढं छान होतं. भरपूर पावसात भिजले. असा होता आजचा दिवस. बाय बाय, बोल पुढच्या ब्लॉगमध्ये.